विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा या व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्कार। आज आपण डॉक्टर कलाम यांचे बालपण यांचा उर्वरित भाग जो आहे आपण हा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर तत्पूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला काही 5 प्रश्न विचारले होते, तर त्या 5 प्रश्नांचे उत्तर जे आहे तुम्ही नक्कीच वहीमध्ये लिखाण करून घेतलेले असेल। मी अशी आशा करतो की सर्वांनी तो व्हिडिओ व्यवस्थित ऐकला असेल आणि त्यांचे उत्तर सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही लिखाण करून घेतले असेल। तर आज आपण डॉक्टर कलाम यांचे बालपण यांचा दुसरा जो पॅरेग्राफ आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत। बघा, रोज सकाळी पंबहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वराला थांबेनाशी झाली। हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता। मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वर ते धनुष्णकोटी दरम्यान खाली फेकले जात। ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा। माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला। आता हातभार लागणे म्हणजे काय, तर मदत होणे। आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो। आता ओसंडून वाहू लागणे, ओसंडून वाहणे म्हणजेच काय, तर एकसारखे वाहत राहणे। माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो। लेखक वडिलांकडून काय शिकले आहे, तर प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त। आता स्वयंशिस्त म्हणजे काय, तर स्वतःला लावलेली शिस्त, याला स्वयंशिस्त असे आपण म्हणत असतो। तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली। तर आईने आता काय दिलं होतं, एक आंतरिक शक्ती दिली होती। तर आंतरिक शक्ती म्हणजे काय, तर मनोबल किंवा आतील उर्मी वाढवण्याची शक्ती आईने दिली होती। दयाळू वृत्ती तर दिलीच होती, अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला। आता ठेवा म्हणजे काय, तर संस्कार। ठेवा म्हणजे काय, तर संस्कार। पण मला जो जलाउद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो। शाळेत शिकायला न मिळालेली शहाणपण मी जलाउद्दीन कडून शिकलो, तर शमसुद्दीन कडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले शरीराची व डोळ्याची भाषा ओळखायला शिकलो। माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खडखडाळत गेला। आता सर्जनशीलता म्हणजे काय, तर नवनिर्मिती। सर्जनशीलता म्हणजे काय, तर नवनिर्मिती, आणि स्रोत म्हणजे काय, तर धारा, आणि उगम म्हणजे काय, तर निर्माण। त्यांचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेला प्रभावाला देतो। आता निसंशय म्हणजे खात्रीने, निसंशय म्हणजे काय, तर खात्रीने सहवासात माझ्यावर पडलेला प्रभावाला देतो। रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली। आता विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले। विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले। ते मला म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे। सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात। आता हा सिगल पक्षी म्हणजे काय, तर हा समुद्र पक्षी आहे। तो स्वतः स्थलांतर करण्यासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जात असतो। एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात। तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे। आता आकांक्षा म्हणजे काय, तर इच्छा। तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे। आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही। आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत। माझी आई मला दूर पाठवायला काळजीने ओढेवेळ घेत होती। आता आढेवेळ म्हणजेच काय, तर अनिच्छा व्यक्त करणे। म्हणजे लेखकाने आम्हाला सोडून जावे असं आईला वाटत नव्हते। शमसुद्दीन आणि जलाउद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले। त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली। पण श्वार्ज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना। 50,000वर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची।
आता गजबज म्हणजे काय, तर गजबज म्हणजे गर्दी, म्हणजे तिथे 50,000वर वस्ती असलेल्या लोकांची तिथे गर्दी असायची. पण रामेश्वराला असा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. आता एकजिन्सीपणा म्हणजे काय, तर एकसारखे असणे, त्याला आपण एकजिन्सी असे म्हणत असतो. मला घराची ओढ अस्वस्थ करायची. आता ओढ म्हणजे काय, तर प्रेम, माया. आणि म्हणून रामेश्वराला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. आता उदंड म्हणजे काय, तर पुष्कळ, आणि मोलाची म्हणजे काय, तर महत्वाची. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. मनाशी ठरवणे म्हणजेच पक्का विचार करणे. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत. आता विशेष म्हणजे काय, तर खास अपेक्षा आहे हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आता कलेक्टर म्हणजे काय, तर जिल्हाधिकारी. कलेक्टर म्हणजे काय, जिल्हाधिकारी व्हावे असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती. अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे माझे कर्तव्य होते. आता कर्तव्य म्हणजे काय, तर जबाबदारी. त्यासाठी रामेश्वरमध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. आता त्याग करणे म्हणजेच काय, तर सोडून देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा पाठ इथे पूर्ण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर कलाम यांच्या बालपणीच्या जळणघळणी विषयी माहिती घेतल्यानंतर परिस्थितीवर मात करून शिकण्याचा त्यांची जिद्द व चिकाटी यांच्या गुणाचे दर्शन या प्रस्तुत पाठामध्ये आपण घेतलेले आहे. आणि आपणही हे गुण घेऊयात, यांच्यासारखे मोठे होऊया, असाच एक संकल्प करून तुम्ही पुढे जावं. अशा पद्धतीने या पाठामध्ये डॉक्टर कलाम यांचे बालपण कशा पद्धतीने झालेले आहे, तर या पाठामध्ये स्वतःचे अनुभव डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो व्हिडिओ बघितला, जो काही आपण पॅरेग्राफ आपण बघितला, त्याच पॅरेग्राफवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. ते आपण प्रश्न बघूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, तर लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा काय आहे, डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले, हा दुसरा प्रश्न झाला. आता तिसरा प्रश्न बघा काय आहे, रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता. चौथा प्रश्न बघा, तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते, ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल, हे तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. तसाच पाचवा प्रश्न बघा काय आहे, तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते, हे सुद्धा तुम्हाला लिखाण करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पाचही प्रश्न जे आहे आपल्या वहीमध्ये लिखाण करून घ्या. मी आशा करतो की तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच या 5 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिखाण करू शकता. तर सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. थँक्यू.